नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यासाठीचं जे काही आपलं 10वं प्रकरण आहे व्यंजक अंदाजीकरण, तर या प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहोत किंवा या प्रकरणावरील प्रश्न आपण सोडवणार आहोत। तर पहा, हे व्यंजक अंदाजीकरण हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सोपं प्रकरण आहे। सगळ्यात सोपं प्रकरण कोणतं, तर हेच प्रकरण असं आपल्याला म्हणता येईल। कारण काय की याच्यात जर या दोन गोष्टी जर समजून घेतल्या आपण तर हे प्रकरण आपल्याला पूर्ण सोपं जाणार आहे। तर पहा, अधिकतम जवळची सन्निकटता असा आपल्याला तिथे देतात। मग आता या दशकात पूर्ण करा, एखादी संख्या काय म्हणतात की जवळच्या दशकात पूर्ण करा किंवा दशकाच्या सन्निकटता यामध्ये पूर्ण करा असं आपल्याला म्हणतात। मग दशकात म्हणल्यानंतर पहा, इथे एकक दशक स्थानी 2 आहे। मग आपण या 2चा जर विचार केला तर 2च्या पुढं 5 किंवा काय म्हणालो 5 किंवा 5च्या समोरील जर संख्या असेल तर म्हणजे दशकाचा विचार करा तर इथं काय करायचं, +1 करायचं याच्यामध्ये, दशकाच्या याच्यामध्ये, ठीक आहे। आणि जर समजा 5 पेक्षा कमी असला तर मग काय तीच संख्या ठेवायची। म्हणजे पहा, आता ही या संख्येचा जर विचार करायचा आणि दशकाच्या जवळची संख्या जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला एक तर काहीच करायचं नाही, या 2च्या पुढं काय आहे 7 आहे, म्हणजे 5च्या पुढचा अंक आहे, तर या 2चे काय करायचे आपण 3 करायचे आणि पुढे 0 लिहायचं। म्हणजे याचं रूपांतर काय होईल, हे असं होईल। आता शतकात करा म्हणल्यानंतर काय, एकक दशक शतक, म्हणजे या 1चा विचार करायचा आहे आपल्याला। म्हणजे या 1ला बदलायचं तर 1च्या समोर काय आहे 5 आहे, तुम्हाला आता सांगितलं 5 किंवा 5च्या समोरील असेल तर याच्यामध्ये 1 प्लस करायचा, म्हणजे काय होणार इथं 2 होणार आणि त्याच्या पुढे मग 0, म्हणजे 200। सहस्त्रकात पूर्ण करा म्हणलं पहा, एकक दशक शतक आणि हजार म्हणजे सहस्त्रक, म्हणजे या 1चा विचार करायचा आहे। 1च्या समोर काय आहे 7 आहे म्हणजे 5च्या पुढं आहे, म्हणून या 1चे 2 करायचे आणि पुढे सगळे 0 देऊन टाकायचे, म्हणजे हे 2000 अशा पद्धतीने होईल। आता पहा, दशांश म्हणल्यानंतर या दशांश चिन्हाच्या पुढे पहिला अंक, शतांश म्हणल्यानंतर दशांश चिन्हाच्या पुढे दुसरा अंक, आणि हजारांश किंवा सहस्रांश म्हणल्यानंतर दशांश चिन्हाच्या पुढे हा तिसरा अंक, याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा असतो। मग दशांश म्हणल्यानंतर या 2 मध्ये बदल करायचा आपल्याला, मग 2 मध्ये बदल करायचे, 2च्या पुढे किती आहे 4 आहेत, 4 आहे म्हणल्यानंतर या 2चे 2च राहतील, पुढचे 2 अंक आहेत तर 2 0। आता याच्यात शतांशात बदल करायचा म्हणल्यावर या 5 मध्ये बदल करायचा, 5च्या पुढे किती आहे 7, म्हणजे 5च्या समोरची संख्या आहे, म्हणून या 5चे काय करायचे 6 करायचे, इकडचा अंक जसा तसा 2, याचे 6 करायचे पुढे 0। आता इथं शतांशात म्हणजे 7 मध्ये बदल करायचे, 7च्या पुढे अंक कोणता आहे 2 आहे, म्हणजे 5 पेक्षा कमी आहे, 5 पेक्षा कमी तर हे 7ला 7 ठेवायचे, पुढचा अंक 0, इकडचे जशाल तसे अंक। तर अशा पद्धतीने आपल्याला याचं बदल करावा लागतो। हा जर बदल आपल्याला एकदा कळाला की आपल्याला पुढचे सर्व गणित एकदम सोपे वाटतात। तर बघा, आता आपण गणित सोडवायला सुरुवात करू आपण 10.1 मधील गणित सोडवायला। तर बघा, पहिला प्रश्न कोणता आहे पहा, पहिला प्रश्न कोणता आहे, 2.7 ला 149.93 ने भागल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो। आता काय करायचं आपल्याला, या 2.7चं रूपांतर पूर्णांकात करायचं। तर काय आहे, आता इथे 7 आहे म्हणजे 2च्या पुढे कोणता अंक आहे 7 आहे, म्हणजे याला डायरेक्ट आपण 3 घेणार, गुणिले हे 149.9 म्हणजे पॉईंटच्या नंतरचा अंक 9 आहे, तर 9 आहे तर आपल्याला काय करावं लागेल, इथं डायरेक्ट याला आपल्याला एक अंक वाढून घ्यायचा 149 मध्ये, म्हणजे 150, आणि याचा जर गुणाकार केला आपण तर 15 त्रिक 45 म्हणजे किती 450, हे आपलं उत्तर राहणार आहे। तर पर्याय क्रमांक 4 जे आहे 450 हे आपलं उत्तर राहणार आहे। त्याचा पुढचा प्रश्न बघा, पहा पुढचा प्रश्न काय आहे, 93.45 ला 0.015 ने भागल्यावर अंदाजे उत्तर काय येईल। तर याचा अगोदर आपल्याला रूपांतर करून घ्यायचे। तर रूपांतर करून घ्यायचं म्हणल्यानंतर काय करायचं आपल्याला, हे 93 आहे तर 93च्या पुढे काय आहे, अगोदर काय करू आपण हे लिहून घेऊ असं, पहा 93.45 छेदिले किती 0.015। आता आपल्याला पाहायचं आहे की वरी 2 अंक आहेत दशांश चिन्हानंतर, खाली 3 अंक आहेत, म्हणजे एक कमी पडायला वर, म्हणून काय करणार आपण 93.45 जशाल तसे लिहिणार, इथं 0 देणार आणि छेदीला काय करणार आहोत आपण डायरेक्ट 15 लिहिणार आहोत, ठीक आहे, डायरेक्ट आपण 15 लिहिणार आहोत। मग आता याचा आपल्याला काय करायचं आहे, आता याचा आपल्याला म्हणजे याला काटायचं आहे आपल्याला। तर पहा 15 ने आपण काटू, 15 1 15, 15 2 30, 15 सकी 90, म्हणजे इथं 6 आले, ठीक आहे।
म्हणजे आता याच्यातले 3 उरले, तर 3 उरले, याच्यावर हे 4 घेतले, 34 झाले. 15 दोन्ही 30, 4 उरले आहे का नाही, आणि 15 त्रिक 45 आणि 0. म्हणजे आपलं उत्तर किती आले, 6230 आले. मग आता 6च्या पुढचा अंक पाहायचा आहे 2, म्हणजे 5 पेक्षा कमी आहे, म्हणून डायरेक्ट आता काय करणार आपण 6 आणि याच्यावर पुढचे सगळे शून्य देऊन टाकू. इथं जर या 2च्या जागी जर समजा 5 किंवा 5 पेक्षा जास्त असता तर 6ला आपण 7 केला असतं. ठीक आहे. मग आता किती अंक आहेत, 1 2 3, 1 2 3 0, म्हणजे 6000 आपलं उत्तर असणार आहे. हे 6000 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. पहा काय आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता 0.02 भागिले 1.97 आहे. आता आपण डायरेक्ट इथं घेता येईल आपल्याला 6.02 आहे का नाही, तर इथं काय 0 0 आहे, 6च्या पुढे 0, म्हणून याला काय करू आपण 6च करू, गुणिले याचं पहा 1च्या पुढे 9 आहे, 9 आहे म्हणजे डायरेक्ट याला आपल्याला 2 करता येईल, कारण 5च्या पुढचा अंक असला की 1 याच्यामध्ये प्लस करावं लागतं, म्हणजे गुणिले 2. 6 गुणिले 2 किती आलं, 6 गुणिले 2 किती आलं, 6 दोन्ही नाही भागिले आहे ते, म्हणजे 6 भागिले आपल्याला काय करायचं आहे, गुणिले नाही, सॉरी 6 भागिले 2 असं करावं लागणार आपल्याला, म्हणजे बे 1 बे आणि बे त्रिक 6, म्हणजे उत्तर किती आहे आपलं 3. म्हणजे हे 3 काय झालं आपलं उत्तर झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा. पहा 14 प्रश्न काय आहे, 20.03 आणि 18.01 याचा गुणाकार दशांश चिन्हाविरहित पूर्णांकात आहे. म्हणजे दशांश चिन्ह नाहीच याला जर असं समजलं तर आपण काय करणार, पहा या दशांश 20 आहे, 20च्या पुढे काय 0 आहे, 0 आहे म्हणल्यानंतर डायरेक्ट याला 20च ठेवायचं, आणि गुणिले किती या 18च्या दशांशच्या पुढे काय 0च आहे, म्हणून याला पण आपल्याला 18, म्हणजे 18 दोन्ही 36 आणि हे एक 0 याच्यावर 360 आपलं उत्तर राहील. तर पहा 360 जे आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पहा, दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करा. दशांशात पूर्ण करायच्या म्हणजे आपल्याला इथं काय आहे ते पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता इथं काय 1.04 आहे, तर 0च्या पुढे काय 4 आहे, 4 आहे म्हणल्यानंतर 5च्या पेक्षा कमी आहे, म्हणून काय करणार आपण याला डायरेक्ट 1 लिहिणार. 1 आहे का नाही, दशांश 0 समजा, दशांश 0 असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही 1. आणि याचं पहा 5च्या नंतर दशांशानंतर हे काय 9 आहे, बरोबर आहे का. मग या 9चं रूपांतर आपल्याला 10 मध्ये, म्हणजे या 5 मध्ये 1 करायचं म्हणजे 6. ठीक आहे. आणि 6 1 6, म्हणजे हे आपलं 6 काय राहणार आहे, उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पहा 6. 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. हजारात म्हणजे एकक दशक शतक हजार, इथं आपल्याला करायची, म्हणजे याच्या पुढचा अंक काय 4 आहे. मग 4 आहे म्हणजे 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे हे 4च राहणार, 4च राहणार, आणि पुढे 3 संख्या आहे, 3 0 1 2 3, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे आपलं 4000. हे आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं याचं उत्तर असणार आहे. आता पहा शेवटचा आहे याच्यातला 7वा प्रश्न. 0.05 अधिक 1.01 गुणिला 2.99 ची सर्वात जवळची किंमत. आता याचा आपण अंक लिहून घेऊ. 2 दशांशच्या पुढे 0 आहे, तर याचे 2ला 2च राहणार, अधिक 1.01 आहे, याचा 1च राहणार, आणि गुणिले 2.9 आहे, इथं पहा 9 आहे म्हणजे काय 5च्या पुढचा अंक आहे, म्हणजे या 2ला आपल्याला 3 करायचे, 3 अगोदर गुणाकार करावा लागते, 3 1 3 आणि अधिक याच्यामध्ये 2 मिळवायचे, म्हणजे किती राहणार आहे 5. 5 हे आपलं याचं उत्तर राहणार. ठीक आहे. तर हे आपलं 10.1 हे आपलं सर्व कंप्लीट झालेलं आहे. यानंतर आता 10.2 मधले उदाहरण बघा. पहा 10.2 मधलं पहिलं उदाहरण पहा. 725 ही संख्या नजीकच्या 100रात पूर्ण करा. म्हणजे 100रात म्हणजे या 7 मध्ये पूर्ण करायची आपल्याला, आहे का नाही. 7च्या पुढचा अंक पाहायचा 2 आहे, म्हणजे 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे हे 7ला 7 राहणार, आणि याच्या पुढे 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य द्यायचे, म्हणजे 700 आपलं उत्तर राहणार. हे पहिला क्रमांक हे आपलं उत्तर राहणार. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा पहा काय आहे. प्रश्न दुसरा पहा. 2.02 गुणिले 5.94 प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशापर्यंत पूर्ण करा. दशांश म्हणजे पहिला अंक, दशांश म्हणजे काय पहिला अंक. मग पहा हा पहिला अंक 9 दशांश चिन्हानंतरचा हे. मग आता पहा आपल्याला अगोदर याला बरोबर करावं लागते, म्हणजे हे 2 तर आहेतच, 2 दशांश इथं 0 आहे, याच्या पुढे किती आहेत 2 आहेत, म्हणजे 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे 0ला 0च राहील, 2.0 आणि गुणिला आता पहा 5 याला करायचं आपल्याला, या 9च्या पुढे काय आहे 9च्या पुढे 4 आहे,
बरोबर आहे का नाही. मग 4 म्हणल्यावर नंतर हे काय राहणार आहे तर 9च राहणार आहे. पण आता हे 9 राहणार म्हणजे याच्यावर फरक पडणार आपला. मग इथं काय राहणार आहे 6. बरोबर आहे. म्हणजे 9 या 5च्या पुढे पहा आता मग किती 9 आहेत नाही. मग 9 आहेत तर या 5 मध्ये 1 मिळवावं लागेल म्हणजे 6. ठीक आहे. मग आता 6 आहे म्हणल्यानंतर याचा आपण आता गुणाकार करणार. 6 दोन्ही 12 म्हणजे 12 हे काय झालं आपलं उत्तर झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 6.97 गुणिले 0.093 च्या सर्वात जवळची असणारी किंमत कोणती. प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशापर्यंत पूर्ण करा. आता पहा दशांशापर्यंत पूर्ण करायचं म्हणजे इथं पूर्ण करायचं आपल्याला. ठीक आहे. पहिला अंक दशांशानंतर. आता इथं पहा इथं 9 अंक आहे त्याच्या पुढे 7 आहे. 7 आहे म्हणजे याचं किती होणार 10 होणार. 10 होणार म्हणजे एक इकडे जाणार 10 होणार का नाही. इथं आपल्याला एकच अंक पाहिजे म्हणजे इथं 0 राहणार इकडे 1 जाणार म्हणजे हे झाले 7 गुणिले. आता इथं या दशांश चिन्हाच्या नंतर किती आहे 9 आहे. 9 आहे म्हणजे इथं काय होणार आहे आता आपलं 10 होणार. इथं 1 होणार आहे. बरोबर आहे का. इथं फक्त 1 होणार. 0च्या जागी 1 होणार. मग इथं काय असणार आहे 0.1. पहा दशांश चिन्हाच्या नंतर एक इकडे 0 आहे याचं तर आपण काहीच नाही करणार. म्हणजे पहा आता याचा गुणाकार करायचा आहे. 7 1 7. एक घर सोडून पॉईंट आहे. एक घर सोडून पॉईंट आहे. 0.7 हे आपलं उत्तर होणार. म्हणजे हे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 3.07 गुणिले 4.56 ची अंदाजे किंमत किती. प्रथम दिलेल्या संख्या दशांशापर्यंत पूर्ण करा. म्हणजे पहा 3च्या नंतर हे जे दशांश चिन्ह याचं रूपांतर करायचं आपल्याला. 3 0च्या नंतर 7 आहे. आता हे 7 आहे या दशांश चिन्हाच्या पुढे 7 आहे म्हणून इथे 1 लिहू आपण. ठीक आहे. 1 लिहू गुणिले याचं काय करणार आपण हे 4 ला 4 दशांश. आता इथे 5च्या पुढे 6 आहे म्हणून याचं 6 करू. ठीक आहे. आणि मग पुढं काही नाही म्हणून इथं 0 पुढं काय नाही म्हणून इथं 0 समजा. ठीक आहे. मग आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करून घेऊ आपण. पहा कितीचा पॉईंट नंतर देऊ आपण. पहिलं काय करू आपण की 4.6 आणि गुणिले 3.1 म्हणजे याच्या पुढे 1 0 आहे याच्या पुढे 1 0 आहे. याचा आपण गुणाकार करून घेऊ. पहा 1 न जर गुणलं याला तर किती येणार हे 6च येणार. इथं 4च येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर अंकाचाच अगोदर करायला आपण. त्याच्यानंतर पहा आता 3चा 3 सक 18 8 हातचा आला 1 आणि 3 चौक 12 आणि 1 13. मग आता याचं किती व्हायला पहा हे 6 8 आणि 4 12 2 हातचा आला 1 म्हणजे हे 4 आणि इथे 1 म्हणजे 14 26 आणि हे 1 0 आणि हे 1 0 म्हणजे 2 0 देऊन टाकले. 1 2 3 4 4 अंक सोडून दशांश चिन्ह 1 2 3 4 4 अंक सोडून दशांश चिन्ह. उत्तर किती आलं आपलं 14.26. इकडच्या शून्याला काही महत्त्व नाही. मग आता हे आपल्याला कोणत्या जवळचं आहे या 15च्या जवळचं आहे का 14च्या जवळचं आहे. कारण 14च्या पुढे 2 आहे. 2 म्हणजे 5 पेक्षा कमी म्हणजे 14 हे काय असणार आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. हे पहा 7,631 ही संख्या सर्वात जवळच्या सहस्त्रकात पूर्ण करायची. सहस्त्रकात पूर्ण करायची म्हणजे काय पहा आता इथं आपल्याला एकक दशक शतक आणि हजार. हजार म्हणजे इथं 7च्या पुढे अंक कोणता आहे 6 म्हणजे 5 पेक्षा जास्त आहे. 5 पेक्षा जास्त आहे म्हणजे 7च्या जागी काय करायचं आपल्याला 8 आणि याच्या पुढे हे 3 0 1 2 3 म्हणजे 8000 हे आपलं उत्तर राहणार. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. दशमान शतांशापर्यंत ठीक करून मग सोडवा. म्हणजे आता दशमान शतांशापर्यंत हे दशमान म्हणजे दशांश चिन्ह असणारी संख्या. म्हणजे ही जी संख्या आहे याला काय करायचं आपल्याला शतांशापर्यंत. शतांश म्हणजे एकक हे दशांश आहे हे शतांश म्हणजे इथं हे शतांशांक इथं हे शतांशांक इथं हे शतांशांक आणि इथं हे दुसरा अंक म्हणजे शतांशांक त्याच्यापर्यंत पूर्ण करायचे. मग आपण लिहून घेऊ अगोदर इथपर्यंत. पहा हे 17 इथं दशांश चिन्ह द्यायचे आपल्याला इथं पूर्ण करायचं म्हणजे याला काही करायचं नाही. हे 6 जशाल तसे लिहू आपण. आता या 5च्या पुढे पाहायचे काय आहे 4 आहे. 4 आहे म्हणजे 5 पेक्षा कमी आहे म्हणून हे 5 ला 5 लिहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक. आता अधिक आहे तर आपण अधिक करू. नंतर काय इथं 8 दशांश हे 8 ला 8 लिहिणार दशांश चिन्ह दशांश हे 6 ला 6 लिहिणार आणि हे 3 याच्या पुढे या 3च्या पुढे किती आहे 2 तर आपल्याला काय लिहावं लागणार आहे 3च लिहावं लागणार आहे. 5 किंवा 5च्या पुढे असते तर आपण या 3चे 4 केले असते. ठीक आहे. पुन्हा अधिक. आता इथं किती आहे 10 10 ला 10 लिहिणार दशांश चिन्ह 0 ला 0 लिहिणार आणि या 7च्या पुढे किती आहेत 6 म्हणजे या 5चा मोठा अंक आहे म्हणून याला किती करायचं 8. याची काय करून घेऊ बेरीज करून घेऊ. पहा 5 आणि 3 8 8 आणि 8 16 16 6 हातचा आला 1
ठीक आहे. त्या 6 6 12 आणि 1 13 3 पुन्हा हातचा आला 1. त्याच्यानंतर आता हे 8 आणि 7 मध्ये 1 मिळवला की 8 8 आणि 8 16 16 6 हातचा आला 1 आणि 1 2 3 म्हणजे 36.36 इतकं आलं आपलं उत्तर याचं. आणि याच्यातून काय करायचं 35 दशांश याचा अगोदर रूपांतर करून घेऊ. म्हणजे 35 दशांश हे पहिला शून्य जसा तसा लिहायचा. या शून्याच्या पुढे 9 आहे. 9 म्हणजे 5 पेक्षा जास्त अंक म्हणून 1. मग आता या 36.36 मधून हे 35.0 काढून टाकायचं आपल्याला. 35.0 काढून टाकायचं म्हणजे वजा करायची. 6तून 1 गेला 5 उरले. ऐका नाही 3तून 0 गेला 3च उरले. 6तून 1 गेला 5 गेले 1 उरला. 3तून 3 0 म्हणजे 1.35 हे आपलं उत्तर आहे. तर 1.35 इथं आहे आणि 1.35 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा शेवटचा प्रश्न आहे आता. पहा 275.0003 गुणिले 3.0005 याची साधारण किंमत किती. साधारण किंमत म्हणजे पहा आता 275 आहे त्याच्या पुढं काय पाहायचं 0 म्हणजे हे 275ला 275 घेऊ आणि त्याच्यानंतर 3च्या पुढं काय 0च म्हणजे गुणिले 3 झालं. याचा गुणाकार केला की आपलं उत्तर. 3 5 15 5 हातच्या आला 1 3 7 21 आणि 1 किती 21 आणि 1 22 हातचे आले 2 3 दोन्ही 6 आणि 2 किती 8 म्हणजे 825 आपलं उत्तर. हे 4 क्रमांकाचं आपलं उत्तर. म्हणजे अत्यंत शॉर्टकट पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल